सगळ्या धामधुमीमध्ये राज ठाकरेंना मुंबईमध्ये एक मोठा धक्का बसलेला आहे। राज ठाकरे यांच्या मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेल्या संतोष धुरी यांनी राज ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। सध्या संतोष धुरींच्या खांद्यावरती मनसेच्या कामगार सेनेच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी होती। दरम्यान राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केल्यानं धुरींनी आपल्या मनातली खटखट व्यक्त केली। त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार तोंडसुख सुद्धा घेतलं। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पक्ष सरेंडर केला या शब्दात धुरींनी राज ठाकरेंबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आणि यानंतर संतोष धुरींची मनसेतनं हकालपट्टी करण्यात आली। मनसेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे, जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेलीत आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला, पूर्णपणे ताबा घेतलेला आहे। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे, कारण ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट तर आम्हाला दिल्या नाहीच आणि अशा सीट दिल्या आहेत की तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते, त्यांच्याकडे नगरसेवक होते तिकडे, पण त्यांची नावं खराब होती म्हणून त्यांनी त्या सीट पण आम्हाला द्यायला तयार झाले। वांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे। देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे या प्रकारचा तह झाला। तर भाजपचा झेंडा हातात घेतल्यानंतर संतोष धुरी यांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांवरती जोरदार टीका केली। दरम्यान आतापर्यंत मनसेमध्ये संतोष धुरींनी कोणकोणती पदं भूषवली आहेत त्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया। संतोष धुरींना पक्षानं आतापर्यंत दिलेली पदं कोणकोणती ते वरळी विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत, तर ते मनसेचे माजी नगरसेवक सुद्धा होते। महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे संतोष धुरी सरचिटणीस होते। मनसेच्या हवाई कर्मचारी सेनेचे सुद्धा ते सरचिटणीस राहिलेले आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं होतं आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार सेनेचे संतोष धुरी हे अध्यक्ष होते। दरम्यान शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनही पक्षाच्या नेत्यांकडनं संतोष धुरी यांच्यावरती जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय। मुंबई आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, दुश्मन आहेत असं घोषित केलंय मराठी जनतेने। तुम्ही त्या मोगलांच्या तंबूत जात आहात, त्यांना काय एवढं त्या भारतीय जनता पक्षाला सोनं लागलंय मला माहित नाही। किती जणांना पैसे देणार ते आहे, भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोचेल, पण तुमच्या पुढल्या पिढ्या त्याच्यामुळे सुखी होणार नाहीत, लक्षात घ्या। जर महाराष्ट्र सुखी राहिला तर तुमच्या पुढल्या पिढ्या सुखी राहतील। उचलून त्याला मोठं करणं हे काम पक्षाने राजसाहेबांनी केलं, त्याला नावारूपाला आणलं। अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या त्यांच्याकडे आहेत। एका किरकोळ एका निवडणुकीसाठी आपण जर नाराज होणार असेल तर ते मला वाटतं की त्यातून त्यांची मानसिकता कळते। तुमच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या आहेत, तुमच्यावर नितांत तुमच्यावर विश्वास होता साहेबांचा, आहे, अजूनही आहे, आणि तुम्ही असं वागता म्हणजे मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा। आणि निवडणुकीच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये ठाकरेंच्या प्रचाराचं नेमकं काय झालं? ठाकरेंचा प्रचार